करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार बुधवार, 1 नोव्हेंबर 2023. फार उत्तमाचा दिवस. संकष्टी चतुर्थी, करक चतुर्थी. समर्थ म्हणाले, आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये जन्म आलेला आहे आणि त्याचप्रमाणे मृत्यूसुद्धा आहे. म्हणजे समर्थ म्हणाले, जन्म आलेला आहे तरी त्यामध्ये तुला प्रसंग, संकट येणारच. पण त्या प्रसंगाला, त्या संकटांना सामोरं जाण्याची क्षमता, सामोरे जाण्याचं सामर्थ्य तुझ्या अंगी आहे. कारण सामर्थ्य पुरवणारा विश्वाचा मालक आहे. कृते जनार्दनो त्रेताया रघुनंदन, द्वापारे रामकृष्णच्चो कलो श्रीपाद श्री वल्लभ. आपल्याला कुठलाही प्रसंग आला, आपल्याला कुठलंही संकट आलं की आपण देवाला हाक मारतो, देवा धाव. म्हणजे विचार करा, ज्यावेळी आपल्याला छोटीशी दुखापत होते, छोटीशी ठेच लागते, तेव्हा आपल्या मुखातून आई ग, बरोबर की नाही, असे शब्द बाहेर पडतात. परंतु एखादा मोठा ज्यावेळी प्रसंग समोर येतो त्यावेळी वडिलांची आठवण होते. बाप रे. पण सर्व काही विघ्न दूर करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये? गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, नमू शारदा मूळ चत्वारवाचा, गमू पंथ आनंद या राघवाचा. म्हणून आज संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थीला समर्थ म्हणाले, उपवास. काही जण व्रत पाळतात, उत्तमच आहे. उपवास म्हणजे काय? समर्थ म्हणाले, आपण सकाळी जेवतो, दुपारी सुद्धा जेवतो, संध्याकाळी जेवतो. त्या शरीराला एक प्रकारे बघा, सतत खाल्ल्याने काय होतं, बरोबर की नाही? मग तिथे काहीतरी, त्या आपण जे अन्न खातो, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. परंतु शरीर सुद्धा काय आहे, बरोबर की नाही? सामर्थ्य आहे ना. शरीर सुद्धा संपूर्णपणे जे काही खातोस ते पचवण्याचं कार्य करून घेतं की नाही. म्हणजे त्याला थोडा विसावा, विश्रांती म्हणून समर्थ म्हणाले उपवास. काही जणांची इच्छा असते, काही जणांची मागणी असते, देवाकडे संपूर्णपणे जे जे हवं ते संपूर्णपणे काय करत असतात, मागणी करत असतात. त्यांची संपूर्ण इच्छा, मागणी ही पूर्ण होत असते. म्हणजे संकष्टी चतुर्थीचं संपूर्णपणे महत्त्व काय दाखवलं? विद्यार्थ्यासी मिळे विद्या, धनार्थ्यासी मिळे धन, पुत्रार्थ्यासी मिळे पुत्र, मोक्षार्थ्याला मिळे गती. आता विद्यार्थ्यासी मिळे विद्या म्हणजे काय? ज्यावेळी एखादा विद्यार्थी, सर टीचर संपूर्णपणे शिकवत असतात, परंतु किती आपण अभ्यास करतोय, दिलेला संपूर्णपणे अभ्यास आपण करतो की नाही, वर्गपाठ दिलेला संपूर्णपणे शाळेत पूर्ण करतो की नाही, आणि दिलेला गृहपाठ त्याचा सराव आपण घरी करतो की नाही, हे जाणून घेतलं पाहिजे. तरच त्याची प्रगती होईल. त्याने जर सराव केला, त्याने जर संपूर्णपणे प्रयत्न केले, तरच नक्की त्याला काय प्राप्त होणार आहे, यश प्राप्त होणार आहे. आणि जर त्याच यशामधून बघा, ज्यावेळी संपूर्णपणे सराव, प्रॅक्टिस, प्रयत्न ज्यावेळी करतो त्यावेळी नक्कीच यश प्राप्त होते. आणि जर संपूर्णपणे जर टाळाटाळ अभ्यासामध्ये जर करत राहिलो, वर्षभर संपूर्णपणे
असाच वर्ष निघून जाईल आणि शेवटी रिझल्ट 0 ना. म्हणून समर्थ म्हणाले, संकष्टी चतुर्थी म्हणजे काय? कुठलाही प्रसंग आपल्याला सांगून येणार नाही. बघा, आता संकष्टी चतुर्थीचं व्रत दाखव. येणारा विघ्न दूर करण्याचं सामर्थ्य काय? बरं, विघ्न हरताय कुठलंही कार्य करण्यास. बघा, आपण प्रारंभ करतो त्यावेळी श्री गणरायाने सुरुवात करावी. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतेय नमः, श्री सद्गुरुभ्यो नमः. म्हणजे बघा, संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने कोणतं फळ प्राप्त होतं, कोणतं फळ मिळतं, हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक. ज्याप्रमाणे संकट दूर करणाऱ्या बाप्पाच्या आवडत्या संकष्टी चतुर्थीबाबत बघा, आपल्याला माहिती असेलच, आपण अनेक प्रकारचं काय करत असतो, कष्ट करतो, मेहनत करतो. त्याचं फळ आपल्याला किती प्राप्त होतं, त्याचा एक सुंदर असा भाग समर्थांनी दाखवला. साम नावाचा एक दुष्ट असुर होता. तो वाटमारी करून शिवाय त्या लोकांना ठार मारीत असे. एकदा तो वाटमारी करण्यासाठी झाडावर दबा धरून बसला होता, पण त्या दिवशी त्याला वाटमारीसाठी कुणीच भेटले नाही. त्यामुळे त्याला उपवास घडला. रात्री चंद्रोदय झाल्यावर तो घरी आला. त्याने आपला मुलगा गणेशाला हाक मारली, परंतु गणेशाला ती हाक ऐकू आली नाही. म्हणून तो दारापाशी थांबून अविरत गणेश गणेश अशा हाका मारू लागला. खूप वेळाने त्याची हाक गणेशाच्या कानावर पडली व त्याने दार उघडले. सामाच्या पत्नीने स्वयंपाक करून ठेवला होता. मग त्यांनी एकत्र भोजन केले. या दिवशी गणपतीची आवडती चतुर्थी तिथी होती. सामाकडून त्या दिवशी नकळत गणेशाचा जप घडला आणि कामाच्या शोधात दिवसभर उपवास घडला. चंद्रोदयानंतर भोजन झाले. याचा एकत्रित परिणाम असा झाला की सामाच्या ठायी पुण्याचा संचय झाला आणि मृत्यूनंतर त्याला स्वर्गप्राप्ती झाली. संपूर्ण आयुष्यात जर पाहायला गेलो तर आपल्या हातून वाटमारी करताना अनेकांची हत्या झाली. याचे दुःख त्याला स्वर्गात गेल्यावर होऊ लागले. ते पापक्षालन व्हावे अशी त्याची इच्छा होती. म्हणून देवांनी त्याला पुन्हा मानव जन्मात घातले. कृतवीर्य नावाने तो पृथ्वीवर परत आला. त्याचा विवाह झाला, पण पुत्रप्राप्ती नव्हती. त्यामुळे त्याच्या मनाला शांतता नव्हती. चतुर्थी व्रताने मनोकामना पूर्ण होतात हे तो जाणून होता. म्हणून तो मनोभावे गणपतीची आराधना करू लागला. त्याला पुत्रप्राप्ती झाली. त्याचे कुटुंब घरदार सुखी झाले. ही हकीकत अन्य गणपती भक्तांना कळली आणि तेव्हापासून ते देखील संकष्टी चतुर्थीचं काय करू लागले, व्रत करू लागले. म्हणजे समर्थांनी त्याला उत्तमाची शिकवण दिली. विद्यार्थ्यासी मिळे विद्या, धनार्थ्यासी मिळे धन. मगाशी संपूर्णपणे विद्यार्थ्याचा भाग झाला. आता धनार्थ्यासी मिळे धन म्हणजे काय? आपण जे कष्ट करतो, परंतु ते कष्ट करत असताना मिळणारा पैसा हा उत्तमाचा आहे की कसला आहे ते पाहिलं पाहिजे. आपण त्या विषय वासनामध्ये अडकलेलो आहोत का? आपल्या घरामध्ये येणारा पैसा, उत्तम रीतीने सद्गतीने मिळणारा पैसा हा चांगल्या प्रकारे टिकला पाहिजे. घेऊन काहीच जाणार नाही, संपूर्णपणे इथेच राहणार आहे. परंतु काय घेऊन जाणे? ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य या त्रिवेणी संगमावर उभं राहून जी काही आपली शिल्लक असेल ती उत्तमाची आपल्याला काय घेऊन जायचे ना. म्हणून समर्थ म्हणाले, विद्यार्थ्यासी मिळे विद्या, धनार्थ्यासी मिळे धन, पुत्रार्थ्यासी मिळे पुत्र. काही जण व्रत करतात,
लग्न होऊन 2 वर्ष झाली, 3 वर्ष झाली, 4 वर्ष झाली, पुत्रप्राप्ती नाही. इच्छा असते, मागणी असते, परंतु देणारा तो आहे ना, विश्वासा मालक आहे. बरोबर की नाही? आपला संपूर्णपणे विश्वास त्याच्यावर असला पाहिजे. विश्वासता निरूपणी मोक्ष लागे त्या क्षणी. आपला विश्वास नसतो. बरोबर की नाही? आपल्याला सर्व काही प्राप्त झाल्यावर आपण देवाला विसरतो, पण देव कोणाला विसरत नाही, कारण तो दिनाचा दयाळू आहे, मनाचा मवाळू आहे, स्नेहाळू कृपाळू जगी दास पाळू. तया अंतरी क्रोध संताप कैसा, जगी धन्य तो दास सर्वोत्तम असा. म्हणून पुत्रार्थासी मिळे पुत्र, मोक्षार्थाला मिळे गती. आता मोक्षार्थ म्हणजे काय? कधी आपल्याला संपूर्णपणे मोकळीक होईल, कधी आपली इथून सुटका होईल. जन्म हा 84 लक्ष योनीनंतर आपल्याला प्राप्त झालेला आहे. एक सुंदर असा संपूर्णपणे देह आपल्याला प्राप्त झालेला आहे. त्याची विल्हेवाट आपण अशी का करून घेतो? आपण त्या व्यसनामध्ये संपूर्णपणे बुडून जातो. काही जण लोभामध्ये अडकून जातात, काही जण संशयामध्ये, तर काही चिंतेमध्ये. बरोबर की नाही? म्हणजेच या संपूर्णपणे जर पाहायला गेलो तर आपला हा संपूर्ण देह त्या विषय वासनामध्ये अडकलेला आहे. तर त्यातून आपल्याला सुटका कशी होणार? एखाद्याचा संशय बघा, आपल्या घरामध्ये वादविवाद कशामुळे होतात? पतीचा पत्नीवर संशय, पत्नीचा पतीवर संशय. तर संसार सुखाचा होणार कसा? प्रपंच करायचा आहे, संसार करायचा आहे, त्याला जोड कसली हवी आहे? परमार्थाची. म्हणून समर्थ म्हणाले, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. आधी केले मग सांगते. बरोबर की नाही? म्हणून संसार जरी करत असलो तरी संसाराची दोन्ही चाकही उत्तमाची असली पाहिजे. एक जर सायकलचा आणि दुसरा जर ट्रॅक्टरचा असेल तर नाही चालणार. बरोबर की नाही? एकमेकांना आपण सहाय्य केलं पाहिजे. कलियुग आहे. बरोबर की नाही? म्हणून समर्थाने आपल्याला उत्तमाची शिकवण प्राप्त करून दिली. म्हणून मोक्ष कशामध्ये आहे ते आपल्याला समर्थाने अगोदरच सांगितलं. ज्या पद्धतीने आपण बघा, ग्रंथानाम दासबोध कशामध्ये आहे? ग्रंथाचं नाव काय? दासबोध. गुरु शिष्यांचा संवाद, येथ बोलीला विषद भक्ती मार्ग. इथेच आहे संपूर्णपणे मोक्ष प्राप्ती. इथेच आहे. मेल्यावर मुक्ती नाहीये. आपण सहजतेने म्हणतो तू स्वर्गामध्ये जाशील का नरकामध्ये जाशील, भाग संकष्टी चतुर्थीचा. अरे या जन्मामध्ये जर तुझ्या हातून जर उत्तमाची कर्म होत असतील, देवाचं उत्तमाचं नामस्मरण तर तुझ्या अंतरी असेल, तर नक्की स्वर्गाची दारं तुझ्यासाठी उघडीच आहे. स्वर्ग इथेच आहे. कशाला जातोस दूर? इथेच आहे तुझा पंढरपूर. परंतु आपण जर विचार करत असलो, आपल्याला कोणी काही बघत नाही आणि आपल्या हातून नकळतपणे काय होत असतात? पाप घडत असतात. असलेली पुण्याही आपली वाया जाते आणि शेवटी पापाची कर्म, पाप शेवटी तेच आपल्याला भोगावे लागतात. म्हणून आपल्या हातून उत्तमाचं संपूर्णपणे जेवढं काही कार्य आहे, जेवढे काही उत्तमाची कर्म आहेत, ते निवेदन ठेवून उत्तमाची काय झाली पाहिजेत? मागणी असली पाहिजे. मागणी असेल तर नक्कीच समर्थ कृपेने आपल्याला पुरवठा होणारच आहे. समर्थ म्हणाले, हरी भक्त विरक्त विज्ञान रासी, जेने मानसी स्थापिले निश्चयासी, तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. जय जय रघुवीर समर्थ.